निवली विधानसभेचे आमदार दिलीप लांडे सर, मीरा भाईंदरमध्ये मराठी आणि हिंदी वाद सुरू झाला आहे. मराठी माणसांना पोलिसांनी ताब्यात घेतले, कसं महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा असेल, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढावं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो अधिकार कायद्यात बसून लढलं पाहिजे, कायद्याच्या चौकटीत केलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये कायदा कुणी हातात घेऊ शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणं हा प्रत्येकाचं कर्तव्य आहे, त्यांनी लढावं. विरोधी पक्षाच्या मागणीसाठी आज विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावरती जोरदार आंदोलन केलं. आंदोलन करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यांनी त्यांच्या मागणीसाठी, त्यांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढावं. परंतु मी आपल्याला सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे आपल्याकडं बहुमत असलं पाहिजे. बहुमत तर आपल्याकडं बहुमत सिद्ध करा, तरच आपल्या मागण्या पूर्ण होतील. बहुमत नसेल तर फक्त ओरडणं, हे रस्त्यावरती बसून ओरडा. राज्यामध्ये गोहत्या बंदी असताना देखील तुमच्या मतदारसंघामध्ये गोहत्या झालेली आहे. काय एकूणच प्रकरण, त्या संदर्भात काय कारवाई करण्यात आली आहे का? शनिवारी सकाळी 3:30 वाजता गोहत्या करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणामध्ये तातडीने पोलीस हजर झाले. मी त्या ठिकाणी गेलो आणि त्या आरोपींवरती कारवाई केलेली आहे. 5 आरोपी पकडले गेलेले आहेत. मुख्य आरोपी पकडावा म्हणून या सभागृहामध्ये तसा मी आवाज उठवलेला आहे आणि तातडीने पोलीस त्याच्यावरती कठोर कारवाई करत आहेत. शेवटचा माझा प्रश्न, आदित्य ठाकरे आणि 50 खोके अशा पुन्हा एकदा घोषणा याच विधिमंडळाच्या पायऱ्यावरती दिली. मी आपल्याला सांगितलं ना, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, त्यांनी मांडला असेल. धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप लांडे. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई.